करता येईल. हॅलो. मी ट्रेन मध्ये आहे म्हणजे थोडं नीट करून ठेवतो. हा बोला, नो येतोय आवाज. प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम, चालेल. तर आपण पहिल्या भागात आपण इंट्रोडक्शन बघितलं जर्मनचं, आणि मग त्यानंतर आपण हळूहळू अल्फाबेट्स, काही शब्द, छोटी छोटी वाक्य, म्हणजे मी कुठून आहे, माझं नाव काय, किंवा मग मी कुठे राहतो, अशा गोष्टी आपण बोलायला शिकलो. आणि मागच्या भागात आपण मागच्या 2 भागात आपण थोडी नंबर शिकलो, आणि प्रेझेंट टेन्स शिकायला घेतलेला आपण, बरोबर? तर आज आपण प्रेझेंट टेन्सलाच कंटिन्यू करणार आहोत पुढे, आणि थोडे आणखी कॉम्प्लेक्स वाक्य बनवायला शिकणार आपण त्याच्यामध्ये. ठीक आहे? तर मग आपण सुरू करू. तुम्ही सर्वांनी नोटबुक वगैरे तुमच्या रेडी असतीलच म्हणा. तर आपण मला आधी सर्वात आधी टेस्टिंग करावी लागेल की माझं नोटबुक चालतंय का. शेअर करतो स्क्रीन. ओके. ओके. येस. तर आज नोटबुक व्यवस्थित चालत आहे, त्यामुळे प्रॉब्लेम नाहीये. तर मी स्क्रीन शेअर करतो. मला स्क्रीन दिसायला लागली की मला सांगा. ओके, सर्वांना स्क्रीन दिसते आता? येस. नोटबुक दिसतंय ना? येस, परफेक्ट. येस, चला तर मग आपण सुरू करूया. तर सर्वप्रथम आपण किती जण आहेत सध्या, मला वाटतं. ओके, काही लोक जॉईन झालेले आहेत. तर आपण एक छोटंसं इंट्रोडक्शन घेऊ आपण, बरोबर? सिम्पल. की माझं नाव काय, कुठे राहतो, आणि मग मी काय खेळतो. मी कुठून आहे, मी कुठे राहतो, आणि मी काय खेळतो. मागच्या वेळेस आपण प्रेझेंट टेन्समध्ये काय खेळतो वगैरे बोलायला शिकलेलो. तर सिम्पल आहे. मी तुम्हाला फॉर्मॅट देतो इथे. तुम्हाला फक्त तुमचं शब्द टाकायचे आहेत आणि त्यानुसार वाक्य बनवायचं आहे. म्हणजे सिम्पल. पहिलं काय आहे आपलं? इश कोमे कोम हाऊस. इथे तुमच्या राज्याचं, जिल्ह्याचं, जे काय नाव तुम्हाला टाकायचं आहे, बरोबर? येस. पण त्याआधी आपण एक काम करू. मी हे सर्वात आधी इश बिन, माझं नाव काय, हे तुमचं नाव इथे टाकायचं आहे. ओके. सेकंड मध्ये इश कोमा हाऊस, जे काय आहे, रत्नागिरी, औरंगाबाद, नाशिक, किंवा मग नागपूर, तुमच्या जिल्ह्याचं नाव, किंवा एखादा बाहेरचा असेल, महाराष्ट्र बाहेरचा, तर गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटका टाकू शकतो. ठीक आहे. इश बिन, इश कोमा हाऊस, इश वोन इन, हे तुमच्या सध्याच्या लोकेशनचं नाव. शक्यतो मुंबई बोलू नका. कांदिवली, मालाड, गांधीनगर, सावरकर नगर, नेहरू नगर, नरेंद्र मोदी नगर, जे कुठलं नगर असेल ते तुम्ही इथे सांगू शकता. पण शहराचं नाव नका घेऊ, कारण मग ते रिपीट होईल, बरोबर? आणि थर्ड आहे इश पिलं. मागच्या ह्याच्यात बघितलेलं आपण, बरोबर? इश पिलं
तुमच्या कुठल्या गेमचं नाव सांगू शकता तुम्ही, अगदी मराठी सांगितलं ते चालेल. इश पिलं क्रिकेट, इश पिलं टेनिस, इश पिलं फुटबॉल. फुटबॉलला जर्मनमध्ये फुसबॉल बोलतात. तसं करू शकता. किंवा मराठी नाव घेतलं तरी चालेल. इश पिलं कबड्डी बोलू शकता. इश पिलं खो खो. नो प्रॉब्लेम. ठीक आहे. कोण करतं सुरुवात? मला वाटतं विजयकडून सुरुवात करूया आपण. नक्कीच. सॉरी. सो गुड इव्हनिंग एव्हरीवन. गुटन आबन. येस, गुड नो आपण. प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. आपण असं म्हणू शकतो, म्हणजे जर्मनमध्ये म्हणू आपण गुटन आमन सुजामन, म्हणजे सर्व, सुजामन. ऑल. सुजामन म्हणजे ऑल गुड. असतं. गुटन आबन सुजामन. चालेल, आज अशीच सुरुवात करूया. हा. गुटन आबन सुजावन. हम्म. Ich bin विजय. Ich komme aus नाशिक. Ich wohne in कांदिवली. Ich spiele क्रिकेट. स्पील. इश पील स्पिल. क्रिकेट. येस, परफेक्ट. Ich spiele क्रिकेट. मस्तच मस्तच, एकदम परफेक्ट विजय. धन्यवाद. येस. नेक्स्ट निलेश. Ich bin Nilesh. Ich बरोबर. komme aus Ratnagiri. Ich wohne in Malad. Ich spiele Cricket. सॉरी, मला वाटतं थोडं ते बंद झाल्यामुळे तुम्हाला स्क्रीन दिसायची बंद झालं असेल. एक मिनिट, मी पुन्हा चालू करतो. सॉरी निलेश. No, no problem. येस. निलेश, एकदा रिपीट करणार का परत, म्हणजे सर्वांना ऐकायला मिळेल. मी एक मिनिट Yes. स्क्रीन शेअर करतो. आय होप Ich तुम्हाला bin सगळ्यांना स्क्रीन Nilesh. दिसते. दिसते ना स्क्रीन? Yes, yes. येस, नो प्रॉब्लेम. येस. येस, प्लीज रिपीट. Ich bin Nilesh. Ich komme aus Ratnagiri. Ich wohne in Malad. Ich ओके. spiele Cricket. परफेक्ट परफेक्ट निलेश, एकदम मस्त. एकदम उच्चार वगैरे परफेक्ट आहेत. एकदम जर्मन उच्चार आहेत, त्यामुळं Thank you. ऐकायला पण बरं Thank वाटतं. you. नेक्स्ट सुवर्णा मॅडम, तुम्ही बोलणार. बस फिल इन द ब्लँक्स करायचं, तुमचे डिटेल्स टाकायचे आहेत आणि ॲज इट इज बोलायचं आहे. हॅलो. ओके, दिलीप. सर सर आवाज येते का? हा, ओके सोनाजी, बोला बोला, येतोय आवाज. इश बिन सुवर्णा. इश कॉम हाऊस पुणे. इश मस्त. ऑन इन हे काय सर? इश तुमच्या कॉम ऑन इन शहराचं नाव, लोकेशनचं नाव, नगर वगैरे असेल तिथलं नाव चालेल. हडप सर. ओके. इश स्पाईल इन सॉरी इश स्पाईल इश्पील. क्रिकेट. इश्पील. इश 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 स्पिल क्रिकेट. परफेक्ट परफेक्ट, मस्तच, एकदम मस्त आहे. दिलीप बोलणार. ओके, म्हटलं दिलीप प्रवासात असल्यामुळे नो प्रॉब्लेम. पण आपण आपल्याला कळलं म्हणजे आपल्याला काय म्हणायचं आहे आणि कशी ही वाक्य आपण छोटी छोटी बनवू शकतो, बरोबर. आता आपण आज शिकणार आहोत वर्बचे काही रूल्स. ओके, जसं मराठीमध्ये आता फॉर एक्झाम्पल इथे आपण वर्बन, जर्मनमध्ये वर्बला वेर्बन बोलतात. VERBEN, वेर्बन. ठीक आहे. आता आपण मराठीतलं एक्झाम्पल घेऊ. मला कोणी पण एक मराठीतलं वाक्य सांगा, काही वाक्य सांगा, एक सिंपल वाक्य, म्हणजे ज्याच्यामध्ये कर्ता आहे, कर्म आहे आणि क्रियापद आहे, असं वाक्य. विजय सांगणार का? विजय क्रिकेट खेळत आहे. ओके, किंवा विजय क्रिकेट खेळतो. ओके. खेळतो, हा सिंपल. विजय क्रिकेट
खेळतो. ओके. हे आपण एक सिंपल वाक्य बनवलं मराठीतलं. आता मला सांगायचं की विजय संध्याकाळी क्रिकेट खेळतो. कसं लिहिणार आपण? वाक्य कसं बनवणार? मला वेळ सांगायची की संध्याकाळी खेळतो म्हणून. कसं बोलणार? जर्मनीमध्ये सांगायचं नाही नाही की नाही, मराठीतच मराठी? आपण मराठीच बघतोय. विजय संध्याकाळी क्रिकेट खेळतो. ओके. किंवा संध्याकाळी विजय क्रिकेट संध्याकाळी. खेळतो. बरोबर. बरोबर. दोन्हीही ऑप्शन नो प्रॉब्लेम. आपण हे करता आणि वेळ आपण हे करू स्विच करू शकतो. पण एक बरोबर. गोष्ट कॉमन राहिलेली आहे ती म्हणजे खेळतो. बरोबर. बरोबर. म्हणजे ते संध्याकाळी जरी इथे आला किंवा इथे आला तरी काहीच फरक पडत नाही. खेळतो ॲज इट इज राहतो. ओके. आता मला सांगायचं की खूप चांगला खेळतो. विजय खूप चांगलं क्रिकेट खेळतो. तरी देखील काही फरक पडलाय? आपला जे क्रियापद आहे क्रियापद आपलं सेम आहे. ते ॲज इट इज शेवटच्या ठिकाणी आहे. बरोबर. बरोबर. जसं मराठीतला हा रूल आहे आणि तुम्ही कोणतंही वाक्य बनवा, अनलेस ते पद्य असेल किंवा काहीतरी कविता असं रचनात्मक असेल तरच आपण ती सिक्वेन्स बदलतो आर्टिस्टिक आणण्यासाठी. बाकी तुम्ही प्रत्येक वेळेस बोलताना क्रियापद शेवटच्या ठिकाणीच येतं. आज संध्याकाळी मी क्रिकेट खेळतो. आज संध्याकाळी मी आमच्या घरच्या जवळच्या मैदानावर क्रिकेट खेळतो. बरोबर. मी असं कधीच नाही म्हणणार की आज संध्याकाळी आमच्या घरच्या मैदानाजवळ खेळतो मी क्रिकेट. असं नाही बोलणार. मी क्रिकेट खेळतो. क्रिकेट मी खेळतो असंही बोलू शकतो, पण खेळतो शेवटीच येणार. तसाच जर्मनमध्ये रूल आहे की तुमचं वाक्य म्हणजे साधं वाक्य बोलतो मी, सिंपलवालं वाक्य, कॉम्प्लेक्स वाक्य नाही. तर तुमचं जे सिंपल वाक्य असतं याच्यामध्ये वाक्यरचना कशीही असेल, वेळ, काळ, ठिकाण या गोष्टी कशाही ऍड झाल्या तरी देखील वर्ब सेकंड पोझिशनला येतं. ओके. तर सगळ्यात महत्वाचं आहे की वर्ब किंवा वर्बन सेकंड पोझिशन. हे खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवणं. ओके. आता आपण हेच वाक्य जर्मनमध्ये घेऊया, पण आपण सिंपल सिंपल वाक्य बनवू. आपण आपला कॉम्प्लेक्स वर्ड आता माहीत नाही त्यामुळे आपण सिंपल घेऊ. तर सर्वप्रथम विजय. विजयच्या ऐवजी आपण विजयवाला वाक्य शिकलो नाहीये, ते आज शिकणार आहोत. तर आपण आय वरून सुरुवात करूया. इश पील क्रिकेट. कुठे आलं स्पील? बरोबर. येस, सेकंड सेकंड पोझिशनला आलाय. पोझिशन. आता मला सांगायचं की विकेंडला मी क्रिकेट खेळतो. तर मी काय करणार? नॉर्मल इंग्लिशमध्ये काय करेन मी? काय करू आपण? आय प्ले क्रिकेट ऑन वीकेंड. आय प्ले क्रिकेट असं लिहू. जर्मनमध्ये तसं होत नाही, कारण जर्मन हे रूल बेस्ड भाषा आहे, मराठीसारखीच, आपल्या इंडियन भाषांसारखीच. त्यामुळं जर्मनमध्ये पूर्ण वाक्य स्विच करावं लागतं, बिकॉज वी हॅव टू कीप पोझिशन ऑफ वर्ब. जर्मनमध्ये कसं होणार? ऑन वीकेंडला म्हणतात आम वोखन एंड. आम, एम आम, वोखन एंड. ओके. याचा अर्थ असतो ऑन वीकेंड. आम वोखन एंड हा एक फ्रेज झाली. बरोबर. हे पहिली पोझिशन झाली आम वोखन एंड. सेकंड पोझिशन काय येणार आता? स्पील. कारण ऍज पर रूल वी कॅनॉट चेंज पोझिशन ऑफ वर्ब. आम वोखन एंड स्पील इश क्रिकेट. ठीक आहे. त्याचप्रमाणे मला सांगायचं मी कधी कधी क्रिकेट खेळतो. तर आम वोखन एंडला आपण काय करणार? माइंशमाल. माइंश माल. बाकी सगळं ऍज इट इज राहणार. माइंशमाल स्पील इश क्रिकेट. हे तुमच्या लक्षात येईल की काहीही झालं तरी याची पोझिशन चेंज होणार नाही. किंवा इश स्पील आम ओखनेंड क्रिकेट. पण जनरली असं कोणी बोलत नाही. त्यामुळे आम ओखनेंड स्पील इश तुम्ही कर्त्यालाच मागे टाकताय वर्बची पोझिशन मेंटेन ठेवण्यासाठी. आणि जर्मनमध्ये हे होतं. ओके. तर लक्षात ठेवा, कधी पण पोझिशन
वर्बची सेकंड असणार सिंपल वाक्यांमध्ये, आणि क्वेश्चन्समध्ये ती पहिली असणार आहे. जशी ऑलरेडी इंग्लिशमध्ये पण तसंच असतं की वेन डू यू प्ले क्रिकेट, वाय डू यू प्ले क्रिकेट, अशा पद्धतीने डू यू प्ले क्रिकेट असं. तर ते वाक्य आज आपण छोटी छोटी वाक्य आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण मागच्या भागात काही सर्वनामं बघितलेली. कोण सांगेल? निलेश. निलेशने खूप चांगला अभ्यास केलेला. निलेश सांगणार का कोणकोणते प्रोनाउन्स बघितलेले आपण मागच्या आठवड्यात? हॅलो निलेश, आवाज येतोय? हो सर, हो सर. येस. कोणकोणते आपण प्रोनाउन्स बघितलेले मागच्या आठवड्यात, आठवतंय? वर्ब आठवत आहेत. नाही नाही, प्रोनाउन्स म्हणजे सर्वनाम. आय, यू, वी, दे, असे त्याचे येस, येस, प्रोनाउन्स आपण काय काय बघितलेले? इश, डू, बरोबर. इश म्हणजे मी, झी. डू म्हणजे तू, इश म्हणजे मी, डू म्हणजे तू, झी म्हणजे तुम्ही, तुम्ही. बरोबर वियर म्हणजे आम्ही. बरोबर, वियर म्हणजे परफेक्ट. आम्ही. येस, विअर म्हणजे आम्ही. तर ज्यांनी मागच्या वेळेस नव्हते लिहून घेतलं त्यांनी लिहून घ्या. आम्ही, तुम्ही, तू आणि मी. ओके. तर आपण हे दोन आहेत प्रथम. प्रथम म्हणजे आपण स्वतःबद्दल बोलतोय, प्रथम पुरुष मी, आम्ही, आणि सेकंड पुरुष म्हणजे द्वितीय पुरुष आहे तू किंवा तुम्ही. बरोबर. आणि याच्या सोबत क्रियापद कशा पद्धतीने बदलतं हे आपण मागच्या वेळेस बघितलेलं. आता याच्यामध्ये एक गोष्ट बाकी आहे, त्याच्यामध्ये तृतीय पुरुष. ती, तो, ते, हे बाकी आहे. बरोबर. तर इंग्लिशमध्ये याच्यामध्ये असतं ही, शी, इट आणि दे. दे. बरोबर. तर आपण त्याच पद्धतीने शिकणार आहोत, कारण रूल्स तसेच आहेत याचे पण. तर हीला जर्मनमध्ये बोलतात एर. ओके. ER, एर. शीला म्हणतात झी. आता इथे कन्फ्युजन वाढेल तुमचं, पण शीला जेव्हा झी बोलतात तेव्हा एस स्मॉल असतो. तुम्ही जेव्हा असतो तेव्हा एस कॅपिटल असतो. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, हे कॅप असतं, नेहमी कॅप असतं. मग पोझिशन कोणतीही असो, फर्स्ट पोझिशनला कॅप असणारच, पण मध्ये जरी आला तरी झी तो कॅपिटलच असणार. तेव्हा त्याला तुम्ही म्हणतात. रिस्पेक्ट आहे त्याच्यामुळे तो कॅपिटल ठेवतात जर्मन लोक. इटला बोलतात एस, आणि देला पुन्हा बोलतात झी. ओके. पण हा झी जो आहे तो दोन्ही मध्ये येतो, छोटा पण होतो आणि मोठा पण होतो. तर थोडंसं कन्फ्युजन आहे तुमचं सुरुवातीला, तर ते थोडस कन्फ्युजन. बेअर करा. कारण त्याला पर्याय नाहीये. बरोबर. ते आपण आज शिकणार आहोत, कसं याच्यामध्ये वर्ब कसा पद्धत चेंज होतं हे आपण आज शिकणार आहोत थोडक्यात. तर आपण स्पीलचंच घेऊया उदाहरण, आपण स्पीलचंच घेऊया. ठीक आहे. तर पहिलं कसं होतं, आपण काय केलेलं निलेश? ईशला कसं केलेलं? ईश, ई, क्रियापदाच्या नंतर ई. येस, स्पील स्पील. केलेलं. नॉर्मली क्रियापद सर्व असतात असे, एन लागतो, आणि हा एन काढून जो उरलेला भाग उरतो, हा छोटा, हा पहिला, याला बोलतात वर्ब स्टेम, जे मागच्या भागात आपण शिकलेलो. तर इश मध्ये काय होतं? वर्ब स्टेम, मी त्याला VS लिहितो, प्लस ई, म्हणजे स्पील नसेल तर स्पील होणार. ओके. डू मध्ये काय होतं? डू मध्ये वर्ब स्टेम ऍज इट इज राहते, हे मी ऍज इट इज ठेवतो, प्लस ST लागतो, म्हणजे डू स्पिल्स्ट होतो. SPIELST, स्पिल्स, डू स्पिल्स्ट क्रिकेट. जे काय क्रिकेट, टेनिस, किंवा मग खो खो, कबड्डी, जे तुम्हाला कोणताही गेम आवडतो
तो तिथे येणार. डू स्पिल्स क्रिकेट. वियर आणि झीला नो चेंज. ओके, म्हणजे तुम्ही आम्हीला नो चेंज, तसेच देला पण नो चेंज. म्हणजे हा मोठा झी, छोटा झी, देवाला आणि वियर यांना काही चेंज नसतो. इथे होतो फक्त ॲज इट इज स्पीलन. त्यामुळे एकदम सोपं आहे. बरोबर. वियर झीला नो चेंज. झी स्पीलन क्रिकेट म्हणजे तुम्ही क्रिकेट खेळता. छोटा जी स्पीलन क्रिकेट म्हणजे तेही क्रिकेट खेळतात. वियर स्पीलन क्रिकेट म्हणजे आम्ही क्रिकेट खेळतो. पण स्पीलन ॲज इट इज राहणार. तसंच फारन, माखन, क्योनेन हे जे काही शब्द आपण पुढे जाऊन शिकणार आहोत हे ॲज इट इज राहणार. फक्त रूल हा सेम आहे सगळीकडे. आता नेक्स्ट राहिले आपले हे 3 सर्वनामं, ज्याच्यामध्ये आपण तृतीय एकवचनी पुरुषाला संबोधतोय. ती, तो आणि ते. ते म्हणजे नपुसंकलिंगी ते. ते बाळ, ते खेळणं, निर्जीव वस्तूंसाठी वापरतो आपण, तसा ते. याचा नियम सिंपल आहे, डू सारखाच आहे, पण एस टीच्या ऐवजी फक्त टी लागतो. म्हणजे एअर, सॉरी, एअर, छोटा झी, एस काय होणार, व्ही एस प्लस टी, वर्ब स्टेम प्लस टी. म्हणजे काय होणार, स्पिल्ट. एअर स्पिल्ड क्रिकेट, झी स्पिल्ड क्रिकेट, एस स्पिल्ड क्रिकेट. म्हणजे तो क्रिकेट खेळतो, ती क्रिकेट खेळते, किंवा ते क्रिकेट खेळतं, ते बाळ क्रिकेट खेळतं. ओके, आलं लक्षात? कुणाला काय डाऊट आहे इथपर्यंत? समजलं ना? सिंपल रूल आहे. जिथे जिथे अनेक वचन येतं, म्हणजे जसं तुम्ही, आम्ही, ते, इथे ॲज इट इज राहतं. प्रथमला सिंपल आहे इश. आपण ते वारंवार बोलणार आहोत, स्वतःला आपण स्वतःला वारंवार बोलतो, त्यामुळे एकदम सिंपल आहे ते. ई लक्षातच ठेवा. कोम, बोन, स्पिल, माख, जे 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 जोर देऊन आपण बोलणार त्याला ई असणार. आणि जेव्हा समोरच्या व्यक्तीबद्दल बोलायचं, आता समजा निलेशला प्रश्न विचारला विजयने, तर विजय सांगणार निलेशला, डू स्पिल्स क्रिकेट, तू क्रिकेट खेळतोस. ओके, किंवा प्रश्न विचारायचा होता, स्पिल्स डू क्रिकेट, तू क्रिकेट खेळतोस का? ओके, आता आपण हीच वाक्य बनवणार आहोत, डू आणि ईशवाली. ओके, चला तर आपण बनवायला घेऊया. आता सिंपल सिंपल वाक्य बनवायला घेऊया. आपण जे मागच्या वेळेस घेतलेलं, किंवा आपण स्पिलन आणि ड्रिंकन आणि एसन बद्दल हे घेऊया. एसन ऍक्च्युली जो शब्द आहे तो खाण्याबद्दल असतो, पण तो इरेग्युलर मध्ये येतो, तर ते आपण नको घ्यायला आज, कारण तुम्ही आणखी कन्फ्युज व्हाल. त्याचे रूल्स थोडेसे आणखी वेगळे आहेत. तर आज आपण एकतर खेळण्याबद्दल आणि ड्रिंक बद्दल घेऊया, म्हणजे मी चहा पितो वगैरे अशा पद्धतीने. ठीक आहे, तर स्पिलन एक वर्ब घेऊया आपण. स्पिलन आणि ट्रिंकन. आणि मी इथे अंडरलाईन करतो, म्हणजे तिथे चेंज होणार आहे. ठीक आहे, म्हणजे इयन चेंज होऊन त्याच्या जागी काहीतरी होणार, काहीतरी येणार, किंवा मग ते ॲज इट इज राहणार. आता विजयला सांगायचं आहे की मी कॉफी पितो. ठीक आहे, मी कॉफी पितो. कॉफीचा शब्द आहे, पितोचा शब्द आहे ट्रिंकन. बरोबर, कॉफीला काफी म्हणतात, KAFF, काफी. आणि मीला काय म्हणतात तुम्हाला माहितीच आहे. ओके, Yes. येस विजय प्लीज. इश थिंकन कॉफी. काफी. ट्रिंकनला काय होईल,
रूल काय आहे? ईस्ट साठी रूल काय आहे? ई लागेल प्लस ई. हा, इयन जाईल आणि त्याच्या जागी ई लागेल. ई फक्त एन जाईल आणि ई राहील. येस, परत एकदा. इश काय गे? ड्रिंक येस, कॉफी. ईस्ट ड्रिंक कॉफी. कॉफी. परफेक्ट. इश ड्रिंक कॉफी. येस येस. काफीच उच्चार राहील ना याचा, काफी काफी कॉफी न काफी. करता. येस येस. येस. ईस्ट ड्रिंक कॉफी. आता निलेशला एक वाक्य देऊ. कॉफीच्या ठिकाणी जाफ्ट बोलायचं. जाफ्ट म्हणजे ज्यूस. येस निलेश, काय होईल वाक्य? म्हणजे मी ज्यूस पितो, ज्यूसला जाफ्ट म्हणतात. इश इश ड्रिंक जाफ्ट. परफेक्ट परफेक्ट. आणि सुवर्णाजी, तुम्हाला म्हणायचं आहे टी. टी म्हणजे चहा आपला. इंग्लिशमध्ये इश TEA बोलतात आणि जर्मनीमध्ये TEE बोलतात. टी. इश ड्रिंक टी. परफेक्ट परफेक्ट. बघा मग आता तुम्हाला तुम्हाला तुमचं नाव सांगता येतं, तुम्ही काय खेळता सांगता येतं, तुम्ही काय पिता हे पण सांगता येतं जर्मनमध्ये तुम्हाला. बरोबर? म्हणजे तुम्ही 5 ते 6 वाक्य स्वतःची स्वतः बनवू शकता. ओके. आता आपण खेळण्याबद्दल बोलूया. इथे मी लिहितो निलेश आणि इथे सुवर्णा, आणि हे पहिलं आहे विजयचं वाक्य. ओके. आता तुम्हाला एकमेकांना प्रश्न विचारायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, मी विजयला विचारतो, विजय ड्रिंक्स डू कॉफी? ओके, ड्रिंक्स डू कॉफी. बरोबर? ड्रिंक्स डू कॉफी म्हणजे तू चहा पितोस, तर तू विजय तू म्हणायचा या इज ड्रिंक कॉफी. ओके. आणि नंतर विजय येस. विचारणार कुणाला? निलेशला. निलेशला. वाक्य इथलं घ्यायचं, जाफ्ट घ्यायचंय. ओके. ड्रिंक्स डू जाफ्ट. आणि नंतर मग निलेशचं उत्तर येणार काय? निलेशचं उत्तर येणार या इज ड्रिंक जाफ्ट. मग निलेश विचारणार सुवर्णाजीना, सुवर्णा ड्रिंक्स डू टी, वगैरे वगैरे. आपण असं राऊंड करूया. आणि नंतर मी पण एक ड्रिंक टाकतो याच्यामध्ये. मी टाकतो काय टाकू? फॅन्टा. मग फायनली सुवर्णाजी जे येतील, सुवर्णाजी मला विचारतील, भारत ड्रिंक्स डू फॅन्टा? ओके. चला मग सुरू करूया आपण राऊंड. मी विजयला विचारणार, विजय निलेश, निलेश सुवर्णा, सुवर्णा बॅक टू मी अगेन. दिलीप, दिलीप तुला जर बोलायचं असेल तर सांगू शकतोस, आपण तुला पण राऊंड मध्ये घेऊया. ओके, चला सुरू करूया आपण. येस. हॅलो विजय, ड्रिंक्स डू कॉफी? या इश ड्रिंक कॉफी. ड्रिंक कॉफी. ड्रिंक कॉफी. कॉफी. येस. ओके. येस. नेक्स्ट. आस्क टू निलेश. निलेश. हॅलो निलेश, ड्रिंक डू कॉफी. ड्रिंक्स डू सॉरी, जाफ्ट. झाप. हॅलो निलेश, त्या सॉरी मी रिपीट करतो कारण मी चुकलेलो थोडं. नो प्रॉब्लेम, नो सो प्रॉब्लेम. नाव दिलेले आपण स्क्रीनवरती. हा हा. हॅलो निलेश, ड्रिंक डू ड्रिंक्स. झाप. ड्रिंक डू झाप. या एसटी लागेल ना याला इश विचारत? येस. ओके. आता मी स्क्रीनवरती लिहिलेलं आहे. येस निलेश, स्टार्ट. आन्सर फर्स्ट अँड देन आस्क. निलेश, ऐकू येतोय आवाज? येस येस. थोडा रेंज इश्यू आहे आय थिंक. हा, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. चालेल, काय प्रॉब्लेम नाही. आता येतोय आवाज? येस येस, येतोय येतोय हो आता. हो येतोय. हॅलो. येस. येस निलेश, येतोय आवाज. हॅलो, येतोय आवाज? येतोय येतोय येतोय. आम्हाला येतोय क्लिअरली.
ओके, आपण मला वाटतं मी सुवर्णाजींना विचारतो. सुवर्णा, हॅलो सुवर्णा, ड्रिंक्स टू ट्री? Yeah, is drink a tea. येस, ड्रिंक टी. Tea. येस. आता तुम्ही मला विचारा. Hello, Bharat. Drink do tea. ड्रिंक्स डू Fonta. ड्रिंक्स डू फांटा? येस, परफेक्ट. ड्रिंक्स डू, इथे जे पण असेल गॅपमध्ये आपल्याला फिल इन करायचं आहे. फांटा, या इज ड्रिंक फांटा. फॅन्टाचा उच्चार काय होणार? फांटा. या इज ड्रिंक फांटा. एकदम हळूवार उच्चार करा, म्हणजे काय प्रॉब्लेम नाही येणार आपल्याला. ओके, आलं लक्षात सर्वांच्या? तर येतोय आता आवाज? हो निलेश, येतोय येतोय. बोलायचंय का निलेश? हा, बोलतो. येस, पहिला आन्सर देतो विजय सर आता. नो प्रॉब्लेम. या इश ड्रिंकर्स ड्राफ्ट. ओके, परफेक्ट. आता क्वेश्चन, अभिजितला क्वेश्चन विचारा. हॅलो सुवर्णा, ड्रिंक्स डू टी? ओके, नो Yeah, प्रॉब्लेम. it drinks a tea. इज ड्रिंक टी. हो ट्रिंक. सर मी. ओके, ट्रिंक आहे ना ते, इयन Yeah, जाणार आणि is ट्रिंक बनणार ते. drink a tea. येस, या इज ड्रिंक टी, बरोबर. ओके, अभिजित बोलता येईल का? हो, पण मी थोडं लेट जॉईन केल्यामुळे हे हो, कळलं नो नाही. प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. Yes. आता आपण प्रश्न विचारतोय की बर. तुम्ही काय ड्रिंक करता, आणि त्याचं हा उत्तर देतोय की येस मी ड्रिंक करतो. आता फॉर एक्झाम्पल मी विजयला विचारलं, हा हॅलो विजय, ड्रिंक्स डू कॉफी? विजय उत्तर देणार या इज ड्रिंक कॉफी. इज ड्रिंक ड्रिंक ना ते ड्रिंक ड्रिंक, येस, ड्रिंक इज कॉफी. ड्रिंक. येस. आता मी ओके अभिजितला टाकतो इथे. अभिजितला मी टाकतो पेप्सी. मी ओके, पण आता आलोय. व्हेरी गुड. येस, मग अभिजित आहे पेप्सी हा आणि दिलीप आहे कोला. ओके. ओके, तर मी आता, आपण मुद्दाम स्लो जातो हे सगळं करायला, कारण मग बोलायची सवय होईल. ठीक आहे, मी आता अभिजितला विचारणार, हॅलो अभिजित, ड्रिंक्स डू पेप्सी? अभिजित बोलणार या येस. इज ड्रिंक या पेप्सी. इज इज ड्रिंक ड्रिंक पेप्सी. पेप्सी. ओके. येस, बरोबर. आणि मग अभिजित विचारणार कोणाला? दिलीपला, हॅलो दिलीप, हॅलो ड्रिंक्स दिलीप. डू कोला? दिलीप बोलणार या इज ड्रिंक कोला. नाही, मला हे विचारायचं आहे की आपण जेव्हा प्रश्न विचारतोय तर तिथे थ्रिंक्सच्या नंतर काय आहे? हे ड्रिंक्स डू, त्या ड्रिंकचं नाव ओके ओके ओके. कोला. थ्रिंक्स, येस, हे 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 डू बोलायचंय की? डू डू, ड्रिंक्स डू म्हणजे तू ओके कोला पितोस का? डू यू ओके ड्रिंक ओके कोला, असा त्याचा ओके. अर्थ आहे. डन डन डन. ठीक आहे. आणि यप. सुरुवातीला हॅलो, ज्या व्यक्तीला आपण उद्देशतोय त्याला हॅलो दिलीप, हॅलो सुवर्णा, हॅलो निलेश, हॅलो विजय, असं बोलायचं सुरुवातीला. तसं मी ओके. सुरुवात करतो. ठीक आहे, हा हा. हॅलो मी अभिजित. वि- असं ओके विजय, यू कॅन हा स्टार्ट. मी बोलणार होतो. मी अभिजितला विचारतो, थोडं एक येस येस राऊंड येस, माझा अजून होईल ऍड. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम, विचारा विचारा. हॅलो अभिजित, ड्रिंक्स डू पेप्सी? येस विजय. या इज या इज विजय, ड्रिंक्स इज ड्रिंक्स पेप्सी. इज ड्रिंक पेप्सी. ड्रिंक. ओके. येस, वोन, या इज कोम, ड्रिंक असं. पेप्सी. ओके, नेक्स्ट. आता अभिजित, यू कॅन आस्क दिलीप. दिलीप. ओके. हॅलो दिलीप. हॅलो दिलीपच्या नंतर काय विचारायचंय? ड्रिंक्स ये डू कोला. कोला? या हाय ड्रिंक. इज या ड्रिंक. इट्स ड्रिंक कोला. इज बरोबर. ड्रिंक कोला. ओके. ओके, आता आपण याला जरा शॉर्टमध्ये, मी मुद्दाम आधी उत्तर नव्हती लिहिली की प्रत्येकाने विचार करावा म्हणून. आता आपण याचं उत्तर कसं देणार? प्रश्न कसा विचारणार पहिल्यांदा? ड्रिंक्स डू, जे काय असेल ते, क्वेश्चन मार्क, फॉर एक्झाम्पल कोला. ओके, आणि तुम्ही बोलणार या इश
ड्रिंक, बरोबर. इथे लक्ष द्या. ड्रिंक्स झाला आणि इथं ड्रिंक झाला. मागच्या आठवड्यात आपण शिकलेलो वर्ब स्टेम बद्दल. आणि मी ते इज ड्रिंक कोला, पेप्सी, जाफ्ट, जाफ्ट म्हणजे ज्यूस, कॉफी, टी, जे काय असेल ते. आलं लक्षात सर्वांच्या? सिंपल वाक्य बनवलेलं आहे आपण आणि सिंपल प्रश्न विचारायला शिकलोय आपण. येस. भारत, एक प्रश्न फक्त. आपण हम्म. जेव्हा या बोलतो तर जे ए ला या प्रोनाऊन्स करतो की येस येस, त्याला जे काही? जे एला, कारण ज्याचा उच्चार य होतो ना, जर्मन हा. यॉट त्याला बोलतो आपण, यॉट. ओके. त्याचा उच्चार या होतो. या. या. या हा खूप कॉमन आहे, म्हणजे यसला या बोलतात ते. यस नावाचा शब्दच नाही, याच आहे तिकडे. हा या. मला ओके. याच याच्या त्यानंतर मला इंग्लिशमध्ये आला असेल कदाचित जर्मन मधून. या या ते या. लोक याच म्हणतात. ठीक आहे. ओके. आता याच पद्धतीने आपण डूनेच, ओके, ट्रिंक्स डू जसं केलं, स्पिल्स डू. स्पिल्स डू क्रिकेट. विजय, हॅलो विजय, स्पिल्स डू क्रिकेट. तर विजय बोलणार येस, या इश स्पिल क्रिकेट. किंवा अभिजितला विचारणार, हॅलो अभिजित, स्पिल्स डू टेनिस. तर अभिजित काय सांगणार, या इश स्पिल टेनिस. आता आपण नेगेटिव्ह नाही बोलत आहे, सगळं पॉझिटिव्ह बोलतोय, त्याचं उत्तर याच करूया आपण, या इश स्पिल टेनिस. ठीक आहे. ही सिंपल वाक्य तुम्ही बनवू शकता, त्याच्यामध्ये विशेष काही नाही आता. सर, ओके, अचा फक्त उच्चार करायचा की लिहायचं पण? हे तुम्ही लिहून घेऊ शकता, एवढं तुम्ही लिहू शकता आता सध्या. बाकी इश तुम्हाला मी होमवर्क देणार आहे, काही वाक्य, काही नवीन नवीन वर्ब देणार आहे मी, त्याची तुम्ही स्वतः वाक्य बनवू शकता. पण सध्या हे ट्रिंक वाला तुम्ही लिहून घ्या सगळ्यांनी. हा सर, इश ड्रिंक अ कोला असं बोलतो ना आपण? ट्रिंक, ट्रिंक, कस, ड्रिंक. अच्छा. कस, वोन, कोम, तसं ट्रिंक. ओके. इश ट्रिंक कोला. ठीक आहे. आणि मला वाटतं अभिजितने उशिरा जॉईन केलं, तर अभिजित, एक बेसिक रूल आपण शिकलो की जसं मराठीमध्ये, ओके. मराठीमध्ये काही झालं तरी आपण वर्बची पोझिशन चेंज करत नाही. म्हणजे मी हो. ते एक एक्झाम्पल दिलं स्क्रीनवरती, एकदा एक्सप्लेन करतो. हम्म. विजय क्रिकेट खेळतो. राईट. याच्यामध्ये जर मी वेळ, काळ, स्थळ काही हम्म. ऍड केलं तरी खेळतो त्या ठिकाणी राहणार आहे. म्हणजे बरोबर. संध्याकाळी विजय क्रिकेट खेळतो, संध्याकाळी 7 वाजता विजय क्रिकेट खेळतो, विजय हम्म. संध्याकाळी 7 वाजता क्रिकेट खेळतो, पण खेळतो तिथेच राहतं. बरोबर. बरोबर. त्याच हम्म. पद्धतीने जर्मनमध्ये काही झालं तरी हम्म. वर्ब सेकंड पोझिशनला राहतं. इश पिलं क्रिकेट, आपण हा जो छोटं वाक्य बनवलेलं, त्याच्यामध्ये आपण जर वेळ टाकली तर आम ओकन म्हणजे ऑन वीकेंड स्पील इश क्रिकेट असं होतं. आपण कर्त्याला मागे टाकतो, इशला मागे टाकतो जर्मनमध्ये. मांशमाल म्हणजे कधी कधी, तो ऑन वीकेंड आम ओकन मांशमाल म्हणजे समटाइम्स. Manchmal spiele ich Cricket. Am Wochenende spiele ich Cricket. Am Wochenende trinke ich Kaffee. Manchmal trinke ich Pepsi. Manchmal trinke ich Cola. असं होणार ते. येते लक्षात? कधी पण आता ही जी पहिली फेज आहे, मांशमाल किंवा आम ओखनंड, ही जर पहिल्या पोझिशनला आली तर तुमचा नेहमी सेकंड पोझिशनला वर्बच येणार. बाकी सगळं चेंज करा, मागचं पुढचं, पण वर्बला चेंज करायचं नाही. हा त्यांचा रूल आहे एक. थोडा वेगळा आहे, इंग्रजीपेक्षा वेगळा आहे, पण आपल्या मराठीसारखा आहे. मराठीला आपण त्याला शेवटी टाकतो, इथे आपण त्याला सेकंड पोझिशनला ठेवतो नेहमी. ठीक आहे. हे आता सांगणं खूप महत्वाचं आहे, कारण याच्या पुढे जे आपण शिकणार आहोत ते त्यासाठीच आहे. आता आपण एक महत्वाची कॉन्सेप्ट शिकणार आहोत, जी इंग्रजीमध्ये पण अशीच आहे आणि जर्मनमध्ये पण तशीच आहे. आणि ती कॉन्सेप्ट म्हणजे मोडाल वर्ब्स. मोडाल म्हणजे तुम्हाला माहित असेल, मोडाल वर्ब म्हणजे काय, इंग्रजीमध्ये पण असतं. त्याला मॉडल वर्ब म्हणतो, पण याच्यात मोडाल वर्ब बोलतात. वेअर, बॅन, कॅन, मे, मस्ट. आठवतं ना? आय कॅन प्ले क्रिकेट, आय मस्ट प्ले क्रिकेट, आय मस्ट गो टू ऑफिस, मे आय कम टू ऑफिस. हे जे आपण इंग्रजीमध्ये बोलतो,
तसं जर्मनमध्ये पण हे मोडाल वर्ब्स आहेत. तर त्याची वाक्य जर तुम्हाला ही सिंपल वाक्य आपण आता केले ट्रिंक, स्पील, माख याची वाक्य केली तर ही वाक्य बनवायला जास्त अवघड नाहीये. फक्त रूल काय आहे, जो रूल आपण काय सांगितला, वर्ब सेकंड पोझिशनला येतं. मग याच्यामध्ये कधी पण मोडाल वर्बमध्ये जे मोडाल वर्ब असतं त्याला जास्त महत्व असतं, बरोबर. आय कॅन प्ले क्रिकेट, म्हणजे कॅन लगेच बघा महत्व घेतो, कॅन महत्वाचं आहे. प्ले क्रिकेट इज इम्पॉर्टंट पण ते सेकंडरी येतं, पण आय कॅनला जास्त महत्व येतं, त्यामुळे कॅन हा सेकंड पोझिशनला जातो. ठीक आहे. त्यामुळे मोडाल वर्बच्या याच्यामध्ये मोडाल वर्ब टेक्स सेकंड पोझिशन, हे महत्वाचं लिहून घ्या. आता आपण सेम वाक्य घेऊया. आणि आपण कॅनचं वाक्य घेऊया छोटं, की मी क्रिकेट खेळू शकतो. तर काय होतं आपलं पहिलं पहिलं वाक्य, जे नॉर्मल वाक्य होतं ते होतं इश स्पील क्रिकेट किंवा टेनिस किंवा जर्मनमध्ये फुसबॉल. तो बीटा आहे तो सारखा उच्चार त्याचा, फुसबॉल. बॉल नाही म्हणते, बाल बोलतात, कारण BALL असल्यामुळे, सॉरी मी डबल एस लिहिला इथे बोलता बोलता, तो डबल एल आहे. इश पील फुसबॉल, हे आपण वाक्य घेऊया. तर कॅनचं जे वाक्य, कॅनचं जे मोडाल वर्ब आहे त्याला क्योनन म्हणतात. केच्या पुढे डबल ओ आणि त्याच्यावर डबल टिंब, ओ आणि डबल टिंब आणि EN, क्योनन. ओके. तर हे तुम्ही बघाल EN लागतो इथे, म्हणजे स्पील, माख, क्योन, तसं व्हायला पाहिजे, बरोबर. पण मोडाल वर्बचे थोडेसे रूल्स आहेत, ते इरेग्युलर आहेत. इरेग्युलर आपण वर्ब शिकणारच आहोत, पण मोडाल वर्ब काय काय इरेग्युलर आहे. तर याचा इश साठी उच्चार आहे कान. ओके. इश कान, डू, कांस्ट, कॉन्स्ट, येस. नंतर झी एस, पुन्हा एकदा कान, टी नाही लागत, इरेग्युलर असल्यामुळे टी नाही लागत. झी एस म्हणजे ती, तो, ते, म्हणजे मी, आय कॅन, यू कॅन, दे, सॉरी, ही, शी, इट कॅन, आणि बाकी उरलेले 3 जे प्लुरल आहेत आणि अदर अर्थे आहेत, वियर, मोठा झी तुम्ही साठीचा आणि दे साठीचा छोटा झी, ह्या सगळ्यामध्ये क्योनेन ॲज इट इज राहतं. ओके. चला आपण एकत्र बोलूया आता. इश कान, डू कांस्ट, झी एस कान, वियर झी क्योनेन. कोण बोलेल? विजयपासून सुरुवात करूया. चालेल. इश कान, डू कान्स, इर सी झीज इज एस कान, एस कान, विर झी कानन, क्योनन. सॉरी क्योनन, येस. इश कान, मी पुन्हा एकदा बोलून दाखवतो. इश कान, इश कान, डू कांस्ट, डू कान्स्ट, झी एस कान, वियर झी क्योनन. ओके. आणि कोणी ओके. बोलून दाखवेल? दिलीप, मी बोलतो. अभिजित, सुवर्णाजी. हाँ. Ich kann, du kannst, ihr, sie, es kann, wer, sie können. क्योनन. येस, क्योनन. Können. हम्म.
परफेक्ट. अभिजित. Ich kann, du kannst, sie, es kann, wir, वियर. sie, wir, sie, können. क्योनन. बरोबर. परफेक्ट Können. उच्चार आला आता. Okay. परफेक्ट. वियर जी क्योनन. दिलीप Ich ट्राय करणार. kann, du kannst, ihr, sie, is kann, wir, sie, is können. वियर जी क्योनन. परफेक्ट. तर आता आपण याचे उच्चार शिकलो आणि कसे चेंज होतात प्रोनाउन्स नुसार ते शिकलेलो आहे. आता आपण विजयचं नाव घेऊया इथे. ओके. विजय क्रिकेट खेळू शकतो आणि अभिजित फुटबॉल खेळू शकतो असं आपल्याला लिहायचं आहे. कसं लिहिणार आपण? विजय. तर विजय हा cricket. तृतीय पुरुष आहे, बरोबर. म्हणजे विजय हा. कॅन होणार. म्हणजे काय होईल? एअरजीएस वाला आहे नाही ते कान. विजय कान क्रिकेट. सेकंड पोझिशनला हे आलं, नंतर क्रिकेट आलं. पुढे काय? स्पील, स्पील्ड काय येणार? काय वाटतं? Pillen येणार स्पिलिंग. बरोबर. ऍज इट इज राहणार, त्यात काही चेंज नाही होणार. इश्कान क्रिकेट स्पीलन. ओके. तर याच्यामध्ये जेव्हा मॉडल वर्ब येतं सेकंड पोझिशनला, तेव्हा त्याचा इन्फिनिटिव्ह राहतं. म्हणजे जे ॲज इट इज आहे विथ वर्ब स्टेम प्लस इयन जो प्रत्यय लागतो तो ॲज इट इज राहणार. स्पीलन, माखन किंवा माखन, ट्रिंकन, एसन जे काय असेल ते ॲज इट इज राहील. त्यामुळं विजय कान क्रिकेट स्पीलन. आता मला स्वतःबद्दल सांगायचं आहे. इश्कान फुटबॉल. फुटबॉल स्पीलन. बरोबर. मी फुटबॉल खेळू शकतो. विजय क्रिकेट खेळू शकतो. आता मला सांगायचं आहे की अभिजित कॉफी पिऊ शकतो. मी कसं लिहीन? अभिजित कान कॉफी ट्रिंकन. Drink. ओके. आय सिंपल. टी स्मॉल होईल. आणि फुटबॉलची स्पेलिंग, सॉरी माझ्याकडून चूक झाली. फुटबॉलची स्पेलिंग FUS आहे. फुटबॉल. ओके. आता आपण एक एक वाक्य घेऊया आणि सर्वांनी इश बद्दल म्हणायचं आहे. आणि मग त्यानंतर आपण डूचे प्रश्न विचारू एकमेकांना. डूचे प्रश्न एकदम सोपे आहेत, बरोबर. जसं आपण स्पिल्स्ट केलं तसं कान्स्ट करायचंय. कान्स्ट डू क्रिकेट स्पिलन. सिंपल. क्रिकेट स्पिलन ॲज इट राहणार आहे. कान्स्ट डू होणार आहे फक्त. कान्स्ट डू कॉफी ट्रिंकन. कॅन यू ड्रिंक कॉफी. मग एखाद्याला तुम्हाला विचारायचं आहे, कॉफी प्यायला चालतोस को, कान क्योनियन वियर कॉफी ट्रिंकन. बरोबर. आपण कॉफी पिऊ शकतो का? झालं की नाही वाक्य तिथल्या ते बोलायला? सिंपल. चला, कोण कोणतं वाक्य घेणार? विचारा. आपण तसाच राऊंड घेऊ. मी ते स्पिलन आणि ट्रिंकनचं शब्द लिहितो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ट्रिंकनला आपण काय काय यूज करू शकतो? कॉफी, टी, जाफ्ट म्हणजे ज्यूस. मग बाकी तुम्हाला कोल्ड्रिंक जे पण आवडतात ते, पेप्सी, कोला, फांटा. आणि स्पिलरमध्ये काय काय येईल? क्रिकेट जो आपला सर्वांचा आवडता गेम आहे. सॉरी बीटा, फुटबॉल आणि टेनिस. ओके. आता कसं करायचं आपल्याला? मी विजयला हे विचारणार. हे विजय. जे भारत, येस. आता आपण हे जे कान वापरतोय, इवन कान्स्ट वी आर युझिंग, तर त्याचं ना मराठीमध्ये
नक्की वाक्य कसं होणार? आता हे विजय कान क्रिकेट स्पिलन हम्म. हे आपण विजय मराठीमध्ये क्रिकेट कसं? खेळू शकतो. विजय क्रिकेट खेळू शकतो. हम्म. ओके. तर आणि तेच मराठीमध्ये आपण थोडंसं समजा आपण शकतो आता हे वगैरे या गोष्टी त्या आपण शेवटीच जातात, पण मराठीमध्ये आपण अशा गोष्टी बोलत नाही. इंग्लिशमध्ये बोललं जातं नॉर्मली, माहिती आहे ना. मे, कॅन ह्या गोष्टी इंग्लिशमध्ये सहज बोलतो आपण. ही मे प्ले क्रिकेट, ही कॅन प्ले क्रिकेट. पण मराठीमध्ये मे आणि कॅनला आपण एकच शब्द वापरतो, शकतो. त्यामुळे आपण इंग्लिश इथे कोरिलेट केलं ना तर जास्त सोपं जाईल. म्हणून मी इंग्लिशच्या थ्रू तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय की विजय कॅन क्रिकेट प्ले क्रिकेट, विजय कान क्रिकेट स्पिलन असं आहे ते. कॅन यू प्ले क्रिकेट, कान्स डू क्रिकेट स्पिलन. ठीक आहे. मला हे असं म्हणजे आता आता समजा आता आता हा आपला सिंगल हे झाला म्हणजे वी आर टॉकिंग अबाउट विजय. हम्म. And if we are talking about मीन्स आपलं जे वर आहे वियर आहे झी आहे तर तिथे तिथे आपण क्योनेन कसं होणार. बोलणार? हां, क्योनेन. क्योनन आता होणार आहे. आम्ही क्रिकेट खेळू शकतो. वियर क्योनेन वियर. क्रिकेट स्पिलन. ओके 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 गॉट इट. तुम्ही क्रिकेट खेळू शकता. झी येईल त्याला, मोठावाला झी. पण झी क्योननच्या वेळी क्योनेन इथे क्रिकेट स्पिलन. क्योननच्या वेळी इथे स्पिलन ऍज इट इज राहणार आहे. ॲज इट इज राहणार. स्पिलरमध्ये काहीच फरक पडणार नाहीये. कारण क्योनियन ओके बिकॉज ऑफ प्लुरल आणि आदरार्थी त्याच्यामुळे तो क्योनियन आलेला आहे ॲज इट इज. बरोबर. स्पिलन ॲज इट इज तसाच राहणार आहे इन्फिनिटिव्हमध्ये. ओके. ठीक आहे. आपण एक राऊंड घेऊ, मग आपल्याला क्लॅरिफिकेशन करता येईल त्याचं. ठीक आहे. आता मी विजयला विचारतो. आता आपण नेगेटिव्ह पण घेऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला उदाहरण देतो. म्हणजे तुम्हाला इच्छा असेल तर घ्या, नाही तर या बोलू शकता तुम्ही सरळ. आता मी विजयला विचारतो, हॅलो विजय. हॅलो विजय, कान्स डू कॉफी ट्रिंकन. तर विजय बोलू शकतो, या इश कान कॉफी ट्रिंकन. म्हणजे मी कॉफी पिऊ शकतो. किंवा तो बोलेल नाईन नाईन इश कान टी ट्रिंकन. म्हणजे मी चहा पिऊ शकतो. नाईन इश कान टी ट्रिंकन. याच्याऐवजी नाईन करायचं आहे आणि वाक्य चेंज करायचे. जे मी शब्द टाकलाय त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी घ्यायचं. नाईन करायचा. येस. नाईन NINE आहे का? येस, मी तुम्हाला ते स्पेलिंग सांगतो. या आणि नाईन दिसते स्क्रीनवरती. ओके. ओके. चला सुरू करूया. शब्द सगळं तुमच्या समोर आहे. फक्त कानचा इथे कान्स्ट होणार आहे डूला. कान्स्ट डू तो पण मी इथे लिहून ठेवतो म्हणजे तुम्हाला बोलताना अवघड नाही वाटणार. हॅलो विजय, कान्स डू पेप्सी ट्रिंकन. या भारत, इश कान पेप्सी स्पिलन. ट्रिंकन. ट्रिंकन. पेप्सी सोबत आपण मी खेळू नाही शकत. क्रिकेट खेळू बघायचा शकतो पण होतो. आपल्याला प्यायची आहे पेप्सी. बरोबर. इश्कान पेप्सी ट्रिंकन. बरोबर. येस. इश आता कान नेक्स्ट. पेप्सी ट्रिंकन. आता मला निलेश नाही आहे तर तो अभिजितला विचारू शकतोस. ओके. हॅलो अभिजित. या विजय. काय टेस्ट स्पिलन डू स्पिलन किंवा ट्रिंकन काही घेतलं तरी चालेल. कान्स डू करायचं, ट्रिंक. स्पिल्स नाही करायचंय. कान्स डू करायचंय. हा. ओके. कान्स डू. हॅलो अभिजित, कान्स डू कॉफी ट्रिंकन. या विजय. इश्कान. इश कान कॉफी ट्रिंकन. परफेक्ट. आता नेक्स्ट अभिजित, सुवर्णाजी नाव विचार. हॅलो सुवर्णा. कान सॉरी कान्स्ट. कान्स्ट इथे ST येते ना. येस येस, सॉरी ते मी टी मिस केला. कान्स डू. कान्स टू फुटबॉल स्पेलन. फुटबॉल स्पिलन. या. परफेक्ट.
Ja, ich kann's Football spielen. फुसबॉल स्पीलन. Fut- फुटबॉल. फुसबॉल थोडं अवघड वाटतं, Fußball. आपल्याला सवय आहे त्याची फुटबॉल बोलायची त्यामुळे. पण जर्मनी फुटबॉल. बोलतात फुसबॉल. नो प्रॉब्लेम, Ja, सध्या ich ऍज इट kann विचार केला तर चालेल. Fußball spielen. परफेक्ट. आता तुम्ही विचारा दिलीपला. Hi Dilip, kannst du Coffee trinken? ट्रिंकन. कान्स टू कॉफी ट्रिंकन. मॅडमचं नाव काय? सुवर्णा. Swarna. या सुवर्णाजी. इश इश्कान ड्रिंक नाही काय विसरलं. इश्कान कॉफी ट्रिंकन. इश या सुवर्णाजी. इश्कान कॉफी ड्रिंकन. कॉफी ड्रिंकन. कॉफी ट्रिंकन बरोबर. मला वाटतं स्क्रीन माझी स्टॉप झाली आहे. स्क्रीन गेली. येस येस, मी परत शेअर करतो. तर आलं लक्षात तुमच्या? याचा मी टेबल तुम्हाला डिटेलमध्ये पाठवेन. पण जो रूल मी सांगितला आधी तुम्हाला, वर्बची पोझिशन सेकंड राहणार, तसं इथे मोडल वर्बची पोझिशन ही सेकंड राहणार आहे. आणि बाकी इन्फिनिटिव्ह जो आहे आपल्या वर्बचा, मेन वर्बचा, तो ॲज इट इज एंडला जाणार. स्पिलन, ट्रिंकन, माखन, जे काय असेल ते. हॅलो. हॅलो मोनिकाजी, तुम्हाला बोलायचं आहे वाक्य एखादं? हॅलो. येस हो सर प्लीज. येस. तर तुम्ही बोलू शकता. म्हणजे तुम्ही डायरेक्ट, मी तुम्हाला प्रश्न विचारतो की हॅलो मोनिका, कान्स डू टेनिस स्पिलन, म्हणजे तुम्ही टेनिस खेळू शकता का? तुम्हाला हे इथे वाक्य बघा, इश कान दिसते ना, तसं तुम्ही बोलू शकता या इश कान टेनिस स्पिलन. आणि किंवा मग निगेटिव्ह नाईन, वाढवायचं सर. नाईन इश कान फुटबॉल स्पिलन. ठीक आहे, 9 इश्कान फुटबॉल टेनिस पिलन. स्पिलन. ओके, तसंही चालेल. ओके थँक्यू. तर याच्यामध्ये जसं इंग्लिशमध्ये आपण करतो, आय कॅन प्ले क्रिकेट, कॅन यू प्ले क्रिकेट, कॅन यू ड्रिंक कॉफी, तसं जसं कॅन सुरुवातीला येतं, तसं इथे जे मॉडल वर्ब आहे, कान किंवा दुसरे मॉडल वर्ब नाही, तुम्हाला शिकवेनच पुढे, ते सर्व येतात सेकंड पोझिशनला, कारण वर्ब नेहमी सेकंड पोझिशनला राहतं. त्यामुळे तो रूल इथे मॉडल वर्बला पण लागू होतो. भारत, जर याच्यामध्ये मला जसं एक वर्ड ऍड करायचं की नाही, मला क्रिकेट खेळायला खूप आवडतं, जसं तुम्हाला विचारलं हॅलो विजय, कान्स डू क्रिकेट स्पिलन, तर मी बोलतो ना की हा मला खूप आवडलं. तर मला आवडला हा शब्द ऍड करायचा असेल तर मग तो येस, कसा ऍड त्याचं होईल? आपण घेणार आहोत. त्याला गेरनेल असं बोलतात, गेरणं. तर ते पण आपण जेव्हा आपण आपल्या आवडी-निवडी टाकणार आहोत, सांगणार आहोत ना पुढच्या आठवड्यात, तेव्हा आपण ते घेणारच आहोत. ओके चालेल. ओके. म्हणजे मला आय लाईक टू प्ले क्रिकेट, आय लाईक टू प्ले गिटार, किंवा आय लाईक टू ड्रिंक कॉफी, असं जे बोलतात ते. तर त्याला म्हणजे आता थोडक्यात मी सांगतो, त्याला म्हणतात की स्पील जो आहे ना आपला शब्द, स्पील किंवा ड्रिंक, याच्यानंतर गेरने लावतात. गेरने मी इथे लिहितो, किंवा आपण एक वाक्यच बनवू. चला आताच बनवून टाकू आपण, आहे तर. म्हणजे आय इश स्पील गेर्न, म्हणजे पुढे काय पण लावा तुम्ही, क्रिकेट, फुटबॉल, काय तुम्हाला जो आवडतो गेम तो लावू शकता. इश स्पील गेर्न क्रिकेट, किंवा मग गिटार, इश स्पील गेर्न गिटार, म्हणजे मला गिटार प्ले करायला आवडतं. इश ट्रिंक गेर्न कॉफी, असंही तुम्ही उत्तर देऊ शकता. म्हणजे जर तुम्ही 9चं उत्तर, आता जसं 9चं आपण हे करतोय, त्याच्याऐवजी हा कानच्या ऐवजी हे जास्त हे वाटेल, सुटेबल वाटेल, बरोबर. कान्स डू क्रिकेट स्पिलन, याच्या उत्तर 9 असेल. 9 इश स्पील गेर्न फुटबॉल, इश स्पील गेर्न फुटबॉल.
नाही, मला फुटबॉल खेळायला आवडतं. ठीक आहे. हे आपण आणखी घेणार म्हणजे आवडी निवडी, डे टू डे लाईफ मधल्या कन्व्हर्सेशन हे आपण पुढच्या भागात घेणार आहोत, तेव्हा आपण ह्या गोष्टी कव्हर करू. ओके. ओके. काही क्वेश्चन्स कुणाला इथपर्यंत? याची प्रॅक्टिस करावी लागेल. येस, नाही प्रॅक्टिस नाही करावी नाही लागेल. सध्या सराव कमी असल्यामुळे काही सुचत येस येस येस, प्रॅक्टिस करावीच लागेल. त्यामुळे मी आता फक्त एकच मॉडल वर्ब घेतो, बाकी मॉडल वर्बची सगळ्यांची सेम आहे रूल्स, त्यामुळे त्याच्यामध्ये काही चेंज होत नाहीये. आणि त्याचा मी तुम्हाला एक डिटेल हे पण देईन, स्क्रीनशॉट्स पाठवेन ग्रुपमध्ये, त्याचा तुम्ही अभ्यास करू शकता. एक फक्त आपण आज ओके. रिवाइज करू की बाबा आपण आज काय काय शिकलो त्याच्याबद्दल. तर सर्वप्रथम आपण शिकलो की वर्बची पोझिशन ही नेहमी सेकंड असते, बरोबर. सेकंड पोझिशन वर्बन. मी तुम्हाला बोललेलो ना की बाबा जर्मनचं थोडंसं ग्रामर अवघड आहे. जर्मन बोलायला सोपी वाटते, पण ग्रामर थोडंसं अवघड आहे, कारण थोडेसे रूल्सचे भाषा असल्यामुळे ग्रामर थोडंसं अवघड आहे. इंग्लिशचं कसं थोडी फ्री लँग्वेज आहे इंग्लिश. इंग्लिश बोलायला अवघड वाटते, पण ग्रामरच्या बाबतीत फ्री आहे मी म्हणेन. कारण बरेचसे रूल्स तोडता येतात, इकडे तिकडे मागे तिकडे आपण काही बोललो तरी अंडरस्टँडिंग होते. पण जर्मनमध्ये अर्थाचा अनर्थ होतो. जसं मराठीत पोझिशन चेंज केली शब्दांची तर अर्थाचा अनर्थ कसा होतो, तसं जर्मनमध्ये देखील होतं. त्यामुळे ग्रामरचे रूल वापरणं खूप आवश्यक असतं. तर येस, सर्वप्रथम रूल काय आहे आपला, की वाक्य तुमचं सिंपल वाक्य जे आहे ज्याच्यामध्ये एक फुल स्टॉप आहे डायरेक्टली, त्याच्यामध्ये फ्रेजेस कशाही तुम्ही चेंज करू शकता, पण वर्बची पोझिशन सेकंडच राहायला पाहिजे. म्हणजे संध्याकाळी विजय 7 वाजता क्रिकेट खेळतो. विजय संध्याकाळी 7 वाजता जवळच्या ग्राउंडवर क्रिकेट खेळतो. खेळतो शेवटी राहिला. तसंच जर्मनमध्ये आम ओखनंड स्पिलन स्पिल्स्ट स्पिल्ट विजय क्रिकेट. स्पिल्ट हा एंडलाच राहणार. जर स्वतःबद्दल बोलायचं आम ओखनंड स्पील इज क्रिकेट. मंचमाल स्पिल्स डू क्रिकेट. दो स्पील स्पिल्ट स्पिल्स्ट स्पिलन हे सगळे सेकंड पोझिशनला राहणार. तसेच मोडाल वर्बमध्ये इश कान डू कान्स्ट झी क्योनन झी एर कान विजय कान अभिजित कान सुवर्णा कान मोनिका कान दिलीप कान हे सगळं सेकंड पोझिशनलाच राहणार. आणि प्रश्न विचारताना हे फर्स्ट पोझिशनला येणार. ठीक आहे. त्यामुळं स्पिल्ट स्पिलन तसंच कान कान्स्ट हे सर्व सेकंड पोझिशनला राहणार. आणि क्वेश्चनमध्ये जर क्वेश्चन असेल तर हे फर्स्ट पोझिशनला येणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल कान्स्ट डू समथिंग समथिंग क्रिकेट स्पिलन कॉफी ट्रिंकन उर्लॉब माखन. उर्लॉब माखन म्हणजे सुट्टीवर चाललाय का. उर्लॉब म्हणजे सुट्टी, वेकेशन. असं हे सगळं शेवटी येणार. ठीक आहे. तर याचे रूल्स आणि मी जे याचे टेबल्स आहेत ते मी ग्रुपमध्ये टाकतो, तुम्ही अभ्यास करा. आणि मग पुढच्या आठवड्यात आपण याची प्रॅक्टिस, पुढच्या आठवड्यापासून आपण सोप्या गोष्टी घेणार आहोत. कारण आता फर्स्ट हा जो बेसिक जर्मनचा कोर्स आहे याच्यामध्ये आपण एवढ्याच गोष्टी लिमिटेड ठेवणार आहोत. म्हणजे मला काय खेळता येतं, काय करता येतं, मी काय जेवतो, मी कुठे जातो, अशा सिंपल सिंपल वाक्य. आता आपण तुम्हाला रूल कळले सगळे ग्रामरचे. ग्रामर एवढंच आहे सध्या. याच्या पुढे आपण मजेदार गोष्टी करणार आहोत पुढचे 2-3 आठवडे. आणि मग आपला बेसिकचा कोर्स आपण इथे थांबवू. याच्या पुढे A1 नावाची लेवल असते ज्याच्यामध्ये एक्झाम घेतली जाते. थोडं अवघड ग्रामर येईल. ती बेसिक लेवल ॲक्च्युली जर्मनची. पण ती जर काही लोक इंटरेस्टेड असेल तर घेऊ आपण. नाहीतर मग आपण आणखी पुढच्या 3 आठवड्यामध्ये
जी जनरल बोलली जाते. म्हणजे तुम्ही एकदा प्रवासात जर गेलात कुठे युरोपमध्ये किंवा एखाद्या नवीन जर्मन माणसाने तुम्हाला बोलायचं आहे, तर तुम्ही आरामात 4-5 वाक्य तरी बोलू शकता. समजा तुम्ही ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, जर्मनी, बेल्जियम, अ, आणि कोणता देश मी सांगितलेला, आणखी एक लायखनस्टाईन म्हणून देश सांगितलेला. इथे जर तुम्ही गेलात तर तिथल्या लोकांशी ॲटलिस्ट बेसिक कन्व्हर्सेशन करता येईल, एवढं आपण बेसिक जर्मनी शिकणार आहोत. ठीक आहे. जे लोक उशिरा जॉईन झाले त्यांना व्हिडिओ मिळेलच. तुम्ही पहिला पार्ट बघू शकता, ज्याच्यामध्ये आपण थोडंसं प्रोनाऊन्सबद्दल माहिती घेतलेली. जे शेवटचे 3 प्रोनाऊन्स बाकी होते, झी, एर, एस, म्हणजे इट, शी आणि हिम, ही, या प्रोनाऊन्सबद्दल माहिती घेतलेली. त्याची तुम्हाला माहिती मिळेल. आणि मग वर्ब सेकंड पोझिशनला कसं राहतं आणि ते मोडाल वर्बमध्ये पण कशा पद्धतीने तो रूल फॉलो केला जातो हे आपण आज शिकलो. अवघड होता, मी मानू शकतो, कारण थोडे नियम विचित्र असल्यामुळे तुम्हाला तसं वाटेल. पण हे संपलेलं आहे आता. याच्यापुढे आपण फक्त त्याचं ॲप्लिकेशन करणार आहोत. पण मागचा आणि हा आठवड्याचा व्हिडिओ प्लीज परत एकदा बघा, म्हणजे तुम्हाला सर्वांची प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. ओके, ओके मग आज आपण इथेच थांबूया. ओके ओके डांक सर. डांक. चू. चूस. डांक. चालेल. बाय बाय. बाय बाय. Bye bye. Choose. चूस. बिट्टा नाही केलं